जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेनंतर जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण 100% खरा होणारा सर्वे पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 113 आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर जर 113 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 57 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे शिवसेना पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र होते. पण मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे त्यांनाच छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 29 जागा या मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे MIM पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर 25 जागा या मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 22 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, 22 जागा म्हणजे सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 11 जागा या मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये कमी यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 5 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 2 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 2026 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 2026 मध्ये होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असून सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तर शरद पवार आणि अजित पवार पक्षामध्ये फूट पडले आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा सर्वच महानगरपालिकेच्या
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का, ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, जितक्या जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट. तर मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 11 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 11 जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीमध्येच कमी प्रकारचं यश हे थोडंफार मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही कमी जागा होणार आहेत की वाढणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 24 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 10 ते 12 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, अपक्षांना या निवडणुकीमध्ये कमी प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा या अपक्षांना मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये कमी जागा या अपक्षांना मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे MIM पक्ष. तर मित्रांनो, MIM पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला 25 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा या कमी होणार आहेत की वाढणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला 10 ते 12 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर MIM पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा म्हणजे त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर अपयशाचं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना 29 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा परिणाम कोणत्या पक्षाला होणार आहे आणि याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला याचा थोडाफार परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे याचा परिणाम हा त्यांच्या पक्षाला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर
त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 12 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांनासुद्धा या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना 29 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना पक्षामध्ये फूट पडले आहे. त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीवर 22 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 22 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 30च्या आसपास जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं कमी यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाचा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर एक हाती भगवा फडकणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.